जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। दरम्यान पंकजा मुंडेंच्या नेतृत्वामध्ये सरकारचं शिष्टमंडळ दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आहे, जालन्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाचा 12वा दिवस आहे। दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यांचं उपोषण सुरू आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये सरकारचं शिष्टमंडळ दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, का अधिकचे अपडेट्स आहेत? धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडे उपोषण करतायत आणि आता एक शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे। गेल्या 12 दिवसापासून दीपक बोऱ्हाडे यांचं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। जालन्यात हे आमरण उपोषण सुरू आहे आणि आतापर्यंत कोणतंही शिष्टमंडळ बोऱ्हाडे यांच्याकडे आलं नव्हतं। मात्र आज पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज संध्याकाळी 4 वाजता दीपक बोऱ्हाडे यांच्याशी भेट घेणार आहे आणि त्यांच्या मागण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आज संध्याकाळी 4 वाजता ही भेट होणार आहे आणि त्या अनुषंगाने दीपक बोऱ्हाडे त्यांची काय भूमिका मांडतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। काल उदय सामंत यांनी देखील बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती, मात्र काहीही तोडगा निघाला नाही। दरम्यान आज होणाऱ्या बैठकीमध्ये किंवा चर्चेमध्ये काय तोडगा निघतो हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।